विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरनामाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याला भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र किंवा नांदी म्हणून देखील ओळखलं जातं। इंग्रजीकडे तुम्ही गेलात तर त्याला प्रिएम्बल म्हणून ओळखलं जातं। सो हा सरनाम्याचा उगम कुठून झालाय तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय घटना समिती समोर मांडलेला जो काही उद्दिष्टांचा ठराव असेल, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्स रिझोल्यूशन म्हणतो, या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित भारतीय राज्यघटनेचा सरनाम्याची निर्मिती करण्यात आली आहे। पुढे जाऊन सरनाम्यामध्ये कितीदा चेंजेस करण्यात आले तर ते 3 वेळेस आहेत। 42वी घटना दुरुस्ती 1976च्या माध्यमातून या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला आहे। सो आत्तापर्यंत एकचदा याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली। सरनाम्यासंबंधित आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये 3 खटले झालेले आहेत। त्या खटल्यांचा निवाडा देखील सर्वोच्च न्यायालयाद्वारे केला गेला आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते खटले त्या संबंधित आहेत ते आपण आपल्या बॅचमध्ये घेणारच आहोत। सो स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये आपल्याकडे कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सीची बॅच 16 जूनपासून सुरू होणार आहे। सो ज्या खटल्यांसंबंधी तुम्हाला आतुरता असेल ते खटले आपण आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये तुम्हाला नक्की कळून जातील। सो विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीला जॉईन करा। थँक्यू।